आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर वरळी भागामध्ये स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी। मुंबईतल्या अनेक वर्षांची अस्वच्छता साफ करत आहोत। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचा निशाणा। वरळीत आज आपण डीप क्लीन ड्राईव्ह केला। वरळीत खरंच इतकी अस्वच्छता आहे? वरळी असं नाही आहे, पूर्ण मुंबई यामध्ये जी अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना, ती साफ करायची आणि ती साफ करायला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचं महाशिबिर आणि खुलं अधिवेशन। निवडणुकीचं रणशिंग नाशिकमधून फुंकणार संजय राऊतांचं वक्तव्य। नाशिकला महाशिबिर होईल आणि खुलं अधिवेशन होईल। कानेरे मैदानावर, हुतात्मक कानेरे मैदानावर। गृहमंत्र्यांच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातील आरोपीला कुणी सोडतं का? कुत्ता कुणाच्या सहीमुळे पॅरोलवर आला। 2016ला गृहमंत्रीपद कुणाकडे होतं? राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं। शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांसोबत एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळलं। वांद्र्यामधल्या संविधान निर्धार सभेचं दुपारी 4 वाजता आयोजन। कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरामध्ये दररोज घसरण। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुढील आंदोलनाची दिशा ठरणार। लासलगाव बाजार समितीमध्ये बैठकीचं आयोजन। पुणे लोकसभेसाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धाव। पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, हायकोर्टाचा निर्णय। अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी 6 जानेवारीपासून सुरू होणार। 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून नागरिक येणार। कोरेगाव भीमामधील कार्यक्रमाचा खर्च बार्टीच्या निधीतून करू नये। कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं विशेष निधी द्यावा। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी।